नमस्कार, गोजेरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपल्याला अगदी पौष्टिक अशी रेसिपी करायची आहे जी थंडीमध्ये केली जाते. तर पूर्वीपासूनच आजी पणजींपासून केलेली ही रेसिपी आहे. खरं तर बाजरीची पौष्टिक अशी रेसिपी आहे. तर बाजरीचे मुटकुळे किंवा बाजरीची फळं. तर चला आता आपण त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया. तर आता पहिली आपण बागेतली मेथी काढून आणूया थोडीशी. आणि मेथी जे असे शेंडे शेंडे खुडले की मग मेथी छान फुटली जाते. हे पहा, छान फुटायला लागली. आता ताजी ताजी जसं लागेल तशी इथे काढून न्यायची. मस्तपैकी अशी हिरवीगार मेथी आहे. आता आपण मेथी काढून आणलेली आहे. तर मेथी आपण चांगली धुवून घेऊया, जे धूळ वगैरे असेल ते निघून जाईल. तर मेथी आता आपण चांगली निथळली आहे. थोडीशी कोरडी करून घ्यायची. आता मेथी आपण बारीक अशी चिरून घेऊया. एकदम बारीक चिरून घ्यायची. तर थंडीमध्ये असे पदार्थ खरं तर खाल्ली पाहिजे, कारण काय बाजरी ही गरम असते. त्याच्यामुळे बाजरीचे पदार्थ आपण खाल्ले गेले पाहिजेत. कारण काय, जे थंडी चालू झाली की मग बाजरी देखील लोक नाही का, जी ज्वारी वगैरे खात असतात ती बाजरी चालू करतात. कारण का बाजरीमध्ये एक उष्णता असते, त्याच्यामुळे बाजरीचे पदार्थ खाल्ले जातात थंडीच्या दिवसांमध्ये. तर असे वेगवेगळे रेसिपी मग आपण करून खायच्या. चांगली बारीक अशी चिरून घेतलेली आहे मेथी आपण. तर आपण येथे 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, चाळून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण मेथी घालूया. हिरवी मिरची, आलं आणि लसूण याचा ठेचा बनवलेला आहे, तो टाकून घेऊया. थोडंसं लाल तिखट, अगदी किंचित हळद, थोडीशी जिरीपूड, भाजलेले जिरीपूड आहे. तर यामध्ये आपण थोडंसं तेल घालूया. थोडेसे आपण तीळ घालूया. थंडीमध्ये आपल्याला जेवढे तीळ खाता येतील तेवढे खाऊन घ्यायचे. चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकूया. आता हे मिश्रण सर्व आपण मिक्स करून घेऊया. आता थोडं थोडं पाणी घालून घट्ट असा गोळा बनवून घेऊया. एकदम पण पाणी नाही टाकायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं आणि पातळसर पण नाही करायचं. आपल्याला व्यवस्थित असे मुटकुळे करता आले पाहिजेत. तसं बाजरीचं पीठ हे थोडंसं जाडसर असल्यामुळे व्यवस्थित मळता देखील येतं. हे पहा, आपलं पीठ येथे तयार झालेलं आहे. असंच निबारसर पीठ येथे तयार करून घ्यायचं. पीठ चांगलं भिजलं आहे. आता आपण मुटकुळे करून घेऊया, किंवा बाजरीची आपण फळं म्हणू शकतो. थोडंसं उंडा घ्यायचा, असा बारीक असा, जास्त पण नाही जाड करायचे आपल्याला, असे बारीक 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 करायचे. हे पहा, अशा पद्धतीमध्ये आपण करून घेऊया. जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही. हे पहा, असे सर्व आपण करून घेऊया. आपण इथे मुटकुळे करून घेतलेले आहेत, तर अशाच पद्धतीमध्ये करायचे. आणि जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही. तर एका वाटीमध्ये 14 मुटकुळे आपले इथे तयार होतात. आता आपण चूल पेटून घेऊया. तर कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया. तेल चांगलं आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे. आता आपण मोहरी टाकूया. मोहरी चांगली तडतडून द्यायची. जिरी टाकून घेऊया. आता यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट टाकूया आणि वाटणाचं पाणी टाकूया आपण. थोडीशी हळद, थोडंसं पाणी टाकूया, जास्त पण नाही टाकायचं. आता यामध्ये आपण थोडेसे तीळ टाकूया. चवीनुसार थोडंसं मीठ. आपण मुटकुळ्यामध्ये देखील मीठ टाकलेलं आहे, परंतु आपण पाणी यामध्ये टाकलेलं आहे, त्याच्यामुळे चवीनुसार आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे. आता परतून घेऊया थोडंसं. तर पाण्याला आपल्याला थोडीशी उकळी आणायची आहे. तर तुम्ही नक्कीच असे मुटकुळे करून पहा. आणि नाश्त्यासाठी आपण असा साधा पदार्थ करून देऊ शकतो, झटपट होणार आहे. आणि बाजरीचं पीठ सगळ्यांच्याच घरामध्ये उपलब्ध असतं. तर पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता आपण जे मुटकुळे केलेले आहेत ते सोडून घेऊया. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, कोणालाही जमेल आणि झटपट करता येईल अशी आहे. आणि थोडंसं ताटामध्ये पाणी टाकूया.
म्हणजे आपले मुटकुळे पटकन शिजले जातील. 2-3 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण काढूया. आणि आपण पलटून घेऊया आता. असं अलगद परतून घ्यायचं थोडंसं. कारण बाजरीचा पदार्थ आहे ना, पटकन शिजला जातो तो. हे पहा आपले मुटकुळे इथे चांगले तयार झालेले आहेत. मुटकुळे आपले परतून झालेले आहेत. आणि हे पहा छानपैकी असे वाफवले आहेत. आणि ह्याला जास्त पलटायला पण लागत नाही बरं का. आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे ना, कारण काय बाजरीचं पीठ आहे ते पटकन शिजलं जातं, म्हणजे वाफवलं जातं. अगदी थोडंसं पाणी फक्त टाकायचं, कारण आपण जे मसाले टाकले आहेत ते मुरले पाहिजेत बाजरीच्या पिठामध्ये, म्हणून थोडंसं पाणी टाकायचं आणि एकदाच थोडंसं पलटायचं फक्त आणि तसंच राहून द्यायचं मीडियम गॅसवरती 1-2-3 मिनटं, म्हणजे आपले मुटकुळे इथे तयार होतात. तर आपले मुटकुळे इथे खाण्यासाठी तयार झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया. बाजरीच्या पिठाचे ग्लुटेन फ्री मुटकुळे आपले इथे तयार झाले आहेत. वरून आपण थोडंसं तीळ टाकलेलं आहे. बाजरीचे मुटकुळे आपले इथे तयार झालेले आहेत आणि तुम्ही नक्कीच या थंडीमध्ये बाजरीचा पदार्थ हा करून पहा. मुटकुळे अतिशय चविष्ट होतात आणि अगदी साधे सोपी रेसिपी आहे. घरच्या साहित्यामध्ये आहे आणि बाजरी ही उष्ण असते, तीळ देखील उष्ण आहे. या सगळ्या गोष्टी आपण पौष्टिक टाकलेल्या आहेत. मुटकुळे जर तुम्हाला आवडले असतील तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.